अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। नमस्कार, मी अमित बजरंग कदम, निमंत्रित सदस्य भारतीय जनता पार्टी आणि अध्यक्ष स्वराज जनरल कामगार सेना। आज आम्ही जवळजवळ आज सांगली जिल्ह्यातील विविध सेतू केंद्राला गेले 4-5 दिवसापासून आमच्या कमिटीच्या मार्फत मी प्रत्यक्ष ठिकाणी भेटीगाठी देण्याचं काम केलं। आज महाराष्ट्रामध्ये जागोजागी बांधकाम कामगारांसाठी सेतू केंद्राची स्थापना राज्य सरकारने केली, त्याबद्दल आम्ही त्यांचं प्रथम आभार व्यक्त करतो। पण आज आम्ही पाहताना एक असं निर्देशनात आलं की प्रत्येक सेतू केंद्रामध्ये जवळजवळ 100 माणसामध्ये 70 महिला आणि 30 पुरुष असतात। आणि त्यांची आज मी वाळवा सेतू केंद्रावर पाहणी केली असता तर काही महिलांना माहित पण नाही आपण कशासाठी या ठिकाणी आलोय। अनेक एजंटांचे मोठ्या प्रमाणात शिक्के बोगस, फोन लावला तर इंजिनियर उपलब्ध नाही। तसेच काही महिलांना मी विचारणा केली असता तर 2-2, 3-3 हजार रुपये नोंदणीला दिलेत आणि भांडेपेटी मिळणार म्हणून थंब द्यायला या ठिकाणी महिला आलेल्या आहेत। तर प्रत्यक्ष पाहणी करून लोकांचे संवाद साधण्याचा प्रयत्न केला। काही महिलांनी सांगितलं 50-60% लोक आमच्याकडं शिष्यवृत्तीचा लाभाचा पैसे घेत आहेत। काही महिलांनी सांगितले की बाबा आम्हाला कशासाठी आणले हेच माहित नाही, फक्त इथं फोटो आणि थंब करायचंय। सकाळी आम्ही 6 वाजता आलोय, म्हणजे गेले 3-4 दिवस आपल्या जिल्ह्यामधील जागोजागी आम्ही आज व्हेरीफाय केलं कामगारांना, तर कुठल्याही कामगाराला बऱ्यापैकी माहित नाही। त्या सेतू केंद्रामध्ये या जिल्ह्यामधील जेवढ्या नोंदणीकृत प्रमुख संघटना आहेत त्यांचे कोणी पदाधिकारी नाहीत, ना आमचा संघटनेचा सहभाग नाही। पण या सेतू केंद्राभोवती प्रचंड ठिकाणी स्वतः स्वयंघोषित ज्या संस्था आहेत ज्यांचा आमच्या काही कामगार विभागाशी काही संबंध नाही, अशा संस्था, एजंटांच्या बरोबर महिला महत्वाच्या एजंट तिथं त्या ठिकाणी आहेत, बचत गट चालवणाऱ्या महिला आहेत। काही तर पैसे मिळतात, लोकांना आमिष दाखवून या ठिकाणी आणलं जातं। तर माझी विनंती, मी मुजवर साहेबांशी स्वतः प्रत्यक्ष फोनवर चर्चा केली आणि सहाय्यक कामगार आयुक्तांना मी निवेदन केलं की साहेब तुम्ही व्हेरिफिकेशन लावलं पाहिजे, कारण कामगार राहिला खरा कामगार बाजूला आणि मोठ्या प्रमाणात जर बोगस नोंदणी होत असेल तर ह्याचा कोणतं मोलक्या जो कोण असेल टोळीचा त्याला थांबवला पाहिजे आणि निश्चितपणानं आपल्या सांगली जिल्ह्याला न्याय दिला पाहिजे। कारण खरा कामगार हा लाभापासून वंचित आहे, कारण त्या ठिकाणी गर्दी बघतो, कामगार येत नाही। संघटनेकडे कामगारांची आम्ही बऱ्यापैकी बघतो तर कामगार जात असतो कामावर, त्यामुळे तो सरळ म्हणतो साहेब आज आम्हाला जमणार नाही, आम्हाला मंगळवार किंवा सोमवार काही ठिकाणी आम्हाला दिवस द्या, त्या दिवशी आम्ही येतो। पण ही जी गर्दी बघतो आपण, ही तुफान गर्दी आहे। 200-300 माणसं दररोज सेतू केंद्रापाशी येतात। त्या सेतू केंद्र चालकाला विचारणा केली असता त्याला पण माहित नसतं कामगार कोणाचे आहेत, काय चाललंय। कामगार येतो, व्हेरीफाय करतो। आज मी कडेगावनं बघितले, इचलकरंजी महिला बघितल्या, जे पुरुष कामगार शिराळा, मलकापूर या ठिकाणाहून आलेले आहेत आपल्या कोकणातनं। अशा लोकांना पण माहिती आहे, काही रत्नागिरीचे कामगार होते तर यांना पण तिथं आणले की तुम्हाला काहीतरी लगेच आम्ही मंजूर करून देतो। तर निश्चितपणानं कामगार आयुक्तांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला पाहिजे, या केंद्र चालकांना सूचना केल्या पाहिजेत आणि त्यांना सूचना करून त्यांच्याकडे पारदर्शी कारभार केला पाहिजे। कारण या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही कामगारांचे व्हेरिफिकेशन करते आणि निश्चितपणानं माझी विनंती आहे की ह्यांच्या आता सर्व कारभार न देता की सहाय्यक कामगार आयुक्ताचा कोणता तर अधिकारी जो शॉप इन्स्पेक्टर दर्जाचा आहे त्याला आठवड्यात प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशन केले पाहिजे। निश्चितपणानं कामगारांना या ठिकाणी न्याय मिळेल ही माझी विनंती आहे। कामगार आयुक्तांनी यात लक्ष घातलं पाहिजे, नाहीतर आमच्या तालुक्याची परिस्थिती बघितली की मोठ्या प्रमाणात कामगारांची नोंदणी झालेली आहे। शिराळा तालुका आमचा सर्वसामान्य तालुका आहे, इथं नोंदणी वाढलेली आहे। ही कशामुळे होतंय, तालुक्यातले कामगार राहिले बाजूला, पर भागात आलेल्या कामगारांची संख्या वाढत आहे। तर निश्चितपणानं या ठिकाणी हा संशोधनाचा विषय आहे। सहाय्यक कामगार आयुक्तांनी जरा लक्ष घातलं पाहिजे आणि असे कृत्य करणाऱ्या लोकांना रोखलं पाहिजे। निश्चितपणानं ही जबाबदारी त्यांची आहे, तशी आमची पण आहे। आम्ही पण त्या ठिकाणी एजंटांना हुसकावून लावण्याचं काम करतोय। निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जे कोण असे बदमाश लोक सापडतील त्यांचा आम्ही त्याच ठिकाणी बंदोबस्त केला जाईल, एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो।